हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय व्लॉग. कसे आहात सगळे? सो आज आहे काहीतरी स्पेशल. सो काय आहे स्पेशल? चला तर मग बघूया. नीट पकड रुजे. सो मम्मीकडे आलोय आम्ही. आज मम्मीचा बर्थडे आहे आणि सरक रुजे किती छान रांगोळी काढली आहे इथे. सिंपल आहे पण छान रांगोळी काढली आहे. ओ, अरे बाप रे, हे काय डेकोरेशन कोणी केलं? डेकोरेशन वा वा वा. सो इथे मम्मी आहे. हॅपी बर्थडे मम्मी. तर इथे बघा किती छान असं डेकोरेशन ऑलरेडी केलेलं आहे. तर मम्मीच्या शेजारी ज्या राहतात ताई, त्यांनी हे डेकोरेशन केलंय. वाव, सो नाईस. हां, रांगोळी बघितली मी. रांगोळी पण त्यांनीच काढली आहे. आणि हे छान असं डेकोरेशन. ओ हो, लुक ॲट द बुके. वा वा वा, असे दोन छान बुके. हा, अनुजाने पाठवलाय बुके. तो दे बुके. आणि हा माझ्या मोठ्या बहिणीने पाठवलेला आहे बुके. आणि मी केक घेऊन आली. ओके. सो मम्मी, हॅपी बर्थडे मम्मी. त्या दोघी नाही आहे ना, मग त्या दोघींच्या वाटचं मीच देते आणि नंतर पप्पा फोटो सेशन करतील. हॅपी बर्थडे मम्मी. वाव, किती छान बुके. मस्त, दोन्ही पिंक कलरचे आहेत. मस्तच आहे. सो दुपारचं जेवण मम्मीकडे. आणि मम्मीकडे आज पण बर्थडे स्पेशल आहे, मटन. रुजय, जेवतोयस का? रुजय अंडा करी खाऊन आला. सो इथे रुजयचं आणि आबांचं चेस खेळणं चालू आहे. आणि मम्मी इथे बर्थडेसाठी रेडी झालेली आहे. बर्थडे सेलिब्रेशनसाठी मम्मीने एकदम छान अशी इरकल पैठणी नेसली आहे. छान दिसते मम्मी. सो फायनली तुम्ही डेकोरेशन बघू शकताय. आणि इथे मम्मी रेडी आहे, इथे रुजय बसलाय आणि इथे मी ताट रेडी करून ठेवलंय. बुके ठेवलेत आणि ही कॅन्डल ठेवली एक. सो थोड्याच वेळात बर्थडे सेलिब्रेट करू. आणि मी हा असा साडीचा ड्रेस घातलेला आहे, साडीचा शिवलेला आहे. मम्मीचीच साडी आहे, त्याचा ड्रेस शिवलेला आहे. कसा वाटतोय ड्रेस मला कमेंट करून नक्की सांगा. सो फायनली संध्याकाळी बर्थडेला सुरुवात केला आम्ही, बर्थडे सेलिब्रेशनला. तर तुम्ही बघू शकताय मम्मीच्या शेजारी बसलाय रुजय आणि दुसऱ्या बाजूने बसलेत शेजारी ज्या ताई राहतात त्यांचे मुलं बसलेले आहेत. सो बर्थडेचं आकर्षण मोस्टली लहान मुलांना जास्तच असतं. सो ते खूपच आधी रेडी होऊन बसले होते हे सगळे चिल्ले पिल्ले. सो सगळे असे आजीच्या बाजूला बसलेत लहान मुलं. आणि मग मी ऑप्शन करायला घेतलं आणि पप्पांची गडबड चालू होती. छोटी फोटो काढ. मी काय केलं तर मी व्हिडिओ लावून दिला होता, म्हटलं त्याच्यावरनं स्क्रीनशॉट घेता येतात. मग व्हिडिओ पण चालू होता आणि तरी पण पप्पा पण फोटो काढत होते. आणि मग लगेचच आमच्या शेजारी ज्या राहतात त्या दोन ताई आणि काकू यांनीसुद्धा मम्मीचं ऑप्शन करून घेतलं. सो ह्या आहेत त्या ताई आणि ह्या दुसऱ्या ताई आणि शेजारच्या काकू जी मम्मीची फ्रेंड पण आहे. सो ह्या सगळ्यांनी आणि मी मम्मीचं ऑप्शन केलं. आणि मग केक कटिंगचा टाईम झाला होता. सो मी लगेचच केक घेऊन आले आणि मग लगेचच आमची धावपळ सुरू झाली केक कटिंगची. सो सगळेजण पोझिशन घेत होते मस्तपैकी, कारण आम्हाला फोटोज पण क्लिक करायचे होते. सो तुम्ही बघू शकताय की काय गडबड चालली आहे आमची. आणि मग लगेचच आम्ही मम्मीने केक कटिंग केली. आणि लहान मुलांना तर काय, त्यांना केकचंच अट्रॅक्शन होतं. सो हे केक कट झाल्या मुलं अक्षरशः तुटून पडली होती केकवरती. आणि मग आम्ही सगळ्यांनी एक एक करून मम्मीला पण केक खाऊ घातला, लहान मुलांना केक खाऊ घातला. आणि मग ॲक्च्युली आम्ही स्नॅक्स पण आणि ह्या ताईंनी मम्मीच्या ज्या शेजारी राहतात त्यांनी मम्मीला छान गिफ्ट आणलं होतं आणि मग ते गिफ्ट दिलं त्यांनी. आणि
मग लगेचच आम्ही स्नॅक्स वगैरे मागवला होता. ह्यावेळेस काहीतरी वेगळं म्हणून दाबेली मागवली होती. समोसा मुलं खात नाही, सो दाबेली आणि चिप्स आणि केक असं आम्ही स्नॅक्स सगळ्यांना दिलं. आणि फायनली मी पण घेतलं आणि मग स्नॅक्स खाल्लं आणि मग सगळे गेले. मग मी मम्मीला गिफ्ट ओपन करायला लावलं, कारण मला बघायचं होतं काय. मग मम्मीने गिफ्ट ओपन केलं आणि त्याच्यामध्ये सुंदर अशी साडी शेजारच्या काकूंनी मम्मीला दिली होती. आणि मम्मीच्या गळ्यात जे मंगळसूत्र बघताय तुम्ही, ते मी आणि माझ्या मोठ्या बहिणीने मम्मीला गिफ्ट केलं होतं. आणि मग नंतर रात्री मग आम्ही सगळेजणं, शेजारचे ताई पण आणि सगळेजण आम्ही गेलो होतो डिनरला पुरोहित हॉटेलमध्ये. सो बड्डेची पार्टी मस्त आम्ही पुरोहित हॉटेलमध्ये केली, मस्त एन्जॉय केला. आणि असा मम्मीचा बड्डे फायनली सेलिब्रेट झाला. आणि आजसाठी एवढंच. सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, कमेंट आणि शेअर करा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.